धक्कादायक, सांगली कोल्हापूर रस्त्याची झाली चाळण, लोकहित मंचचा पीडब्ल्यूडी विरोधात थाळीनादचा इशारा. सांगली कोल्हापूर या अतिशय महत्त्वाच्या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी धिम्म हालचाल करत नसल्याने लोकहित मंच आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. राजवाडा येथील पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर लवकरच तीव्र थाळीनाद आंदोलन करून प्रशासनाला जागे केले जाणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिली. कंबरडे मोडले पण प्रशासन धिम्म. सांगली कोल्हापूर मार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था इतकी भीषण झाली आहे की जीवघेणे अपघात, खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे भीषण अपघात होत आहेत. आर्थिक भुर्दंड, खराब रस्त्यांमुळे वाहनांचे स्पेअर पार्ट्स खराब होऊन सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अधिकारी सुस्त, वारंवार निवेदने देऊनही बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप मनोज भिसे यांनी केला आहे. रिकाम्या थाळ्या वाजवून करणार निषेध, केवळ आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थाळीनाद हे प्रतिकात्मक आंदोलन असेल. जर जनतेच्या जीवाची किंमत अधिकाऱ्यांना नसेल तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशा कडक शब्दांत लोकहित मंचने आपला रोष व्यक्त केला आहे. हा लढा केवळ रस्त्यासाठी नाही तर भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणेविरुद्ध आहे. कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि रस्ता दुरुस्त होईपर्यंत माघार घेणार नाही. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच रोखठोक आणि निर्भीड बातम्यांसाठी सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.